अखिल जोहार. मी तर काय गाणं तर बोलत नाही, कॉमेडी तर मला करायला नाही, पण दोन गोष्टी नक्कीच सांगन. आयोजक दरवर्षी कार्यक्रम ठेवत, कार्यक्रमाचा एक उद्देश ठेवून एक काहीतरी मेसेज तरुणाला, आपल्या आदिवासी समाजाला पोहोचला पाहिजे या उद्देशाने कार्यक्रम ठेवत, मनोरंजनाच्या माध्यमाची कुठेतरी लोकांना एक जनजागृती व्हावी लोकांची, यासाठी असा कार्यक्रम निकोले साहेबांच्या माध्यमातून होतो. या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो. अशा स्टेजवरून आम्हाला पण तुमची कनेक्ट होत आहे. आज आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करतोय. जगभरात आजचा दिन साजरा केला जाय, पण काही गोष्टी मी अशा सांगायच्या आहे का ते तुम्हाला मनाला पण लागतील. मला माहित आहे का तुम्हाला ऐकाया इच्छा नाही आहे, पण तरी बोलणं गरजेचं आहे. आज आपले 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करू. याचं कारण म्हणजे आपलं पूर्वज, जे पूर्वज आहे आपलं क्रांतीवीर, त्यांनी आपल्या जल जंगल जमिनीसाठी लढा दिला. त्यांच्या लढ्यामुळे जल जंगल वाचलं. आपली आदिवासी संस्कृती ती टिकवली. त्याच्यामध्ये तारपा असेल, ढोल असेल, गौरी नृत्य असेल, कांबड्या नृत्य असेल, असं भरपूर नाच हा. पण ते कालानुरूप हळूहळू संपत चालला. आताची पोराला फक्त तारपणाच नाचाया, तो डीजेवर आवड. तारपणाच प्रत्यक्ष नाचताना ये तर कुठेतरी नऊ तरुण आहे, जे काही आदिवासी नृत्य हा, जे काही नाच हा, ते फक्त मोबाईलात नागून खुश न होता ते शिकायला पाहिजे. आपली संस्कृती आहे, त्याच्यामुळं ते आपली शिकणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या आदिवासी ग्रामीण भागात शिक्षण खूप महत्वाचं आहे. जर आपल्या समाजाचा विकास घडवायचा असेल, आपल्या समाजाला पुढे न्यायचा असेल, तर आपले आई हा, काका हा, बाबा हा, आपल्या घराची जी काही पोरा पोरी हा, तिला शाळेत पाठवा. शिक्षण घेतल्याशिवाय आपल्या घरचा विकास होणार नाही. आपल्या घरचाच नाही तर आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास घडवायचा असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या घराचे पोरा कमीत कमी 10वीला तरी जाया पाहिजे एवढा शिकवा. आपली जीवन जगाया माणसाला गरजा पूर्ण करा पैसा लागेल. एक तर नोकरी करा लागेल किंवा कामाला जायला लागेल. काही ना काही करून पैसा कमवायचा लागेल, तरीच आपल्याच्या जीवनाच्या गरजा पूर्ण होत. पण त्याच गोष्टी तुम्ही शिक्षण घेतला तर तुम्हाला त्याच वेळाचं, एखादा मजूर कंपनीत कामाला जाईल, 8 तासाचे 400 रुपये दे, पण तिथंच एखादा माणूस शिकलेला एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये 8 तास काम करेल तर त्याला दिवसाचं 4000 मिळेल. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या आदिवासी ग्रामीण भागात शिक्षणाचा स्तर वाढवला पाहिजे. दुसरी एक गोष्ट, आपल्या या ग्रामीण भागात आताची पोरा कंपनीच्या आईस बाबाशी जमतम कुठाची तरी 10-20 रुपये कमवल, पण आताची पोरा हट्टी फार. 9वी-10वीला गेलं काय, बाबा मला गाडी घेऊन दे. ती कशी, अशी उंची, अशी बसाय ना तशी, फट 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 असा आवाज आहे, तशी गाडी घेऊन दे. आज रस्त्याला येताना बरेचसे तरुण आपली गाडी बेखोफ फिरवत होतं, पण याच कारणामुळे आपले आदिवासी ग्रामीण भागात विचार केला तर जे अपघात होत, या अपघातामध्ये सगळ्यात जास्त आदिवासी 9 तरुण ते 17-18 वर्षाची पोराचं अपघात होत. आज कितीतरी असं रस्त्यावर आपल्या भावासीचं अपघात होऊन मृत्यू होत, कोणाचा हातपाय तुटत. कुठेतरी आपल्या पोराला गाड्या देताना तिला समजवा, काय दादू कुठे जात वाजता हळूहळू फिरवा. कारण आज आपण आपल्या पोराला सांगलं नाही तर उद्या आपला पोर या दुनियेची निघून जाईल. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. जल जंगल जमीन वाचवण्यासाठी फक्त बोलून चालणार नाही. निकोले साहेबांच्या नेतृत्वाखाली बरेचसे अशा अन्यायकारक मुद्द्यावर आंदोलन होतात. अशा आंदोलनामध्ये आपण एक 9 तरुण, एक जागरूक तरुण म्हणून त्यांना समर्थन देणं, त्यांच्या आंदोलनामध्ये जाऊन नेमका लढा काय आहे या गोष्टी शिकून घेणं आणि त्यांच्या सोबत उभं राहणं, हेही काळाची गरज आहे. कारण आज आपण पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर निकोले साहेबांच्या व्यतिरिक्त एकही असा राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी नाही जो आदिवासी लोकांसाठी हक्काने लढेल
गोष्टीची अपेक्षा न करता माझा समाज, माझी माणसं, माझी आया, माझा बाबा, माझा भाऊस या हेतूने आपल्या समाजासाठी कधी पण धावून येईल. तर या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमाची तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. जास्त वेळ घेत नाही, इथंच संपवून जाता जाता नक्कीच सांगाय आईही बाबाही तुम्ही आजवर ही जी संस्कृती टिकवेला आहे. आता धवलरनी इथंच गाण्या सांगून गेल्या. आता येत्या 2-3 वर्षात आईही समजा गेल्या तर ती धवलरणीचे गाणं खपती. आता तारपा नवीन पोराला वाजवताच ये नाही, ढोल कोणाला वाजवताच ये नाही. शिकूनच पैसा कमवता येईल असा नाही. आपली सांस्कृतिक नृत्य वगैरे तुम्ही शिकलं, तारपा वाजवा शिकलं, ढोल वाजवा शिकलं तर त्याच्यातून पण तुम्ही तुमची प्रगती 2 पैसा कमवू शकता. एवढाच बोलून इथं माझं 2 शब्द संपवतो. जोहार, जय आदिवासी. जोरदार ताळीने स्वागत करायचं आहे की नेहमी जे युट्यूबच्या माध्यमातून अरविंद बेंडगा हे आपल्या समाजापर्यंत नवनवीन गोष्टी घेऊन येत असतात. नक्कीच आज आपल्याला थोडस विज्ञान युगाबरोबरच आपल्या ज्या गरजा आहेत, चालणं दिशा ह्यांना बदल करण्याची देखील काही गरज आहे. त्या निमित्ताने सुंदर असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी पुढे वळूया.